मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. नमस्कार. सराव संच 1.3 मधला पहिला प्रश्न सोडवण्यापूर्वी तर हा उपसंच म्हणजे काय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर समजा ए हा संच दिलेला आहे ज्याच्यामध्ये घटक आहेत 1 2 3 4 5 आणि बी हा एक दुसरा संच आहे की ज्याच्यामध्ये घटक आहेत 2 4 5. आता याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं इथे की बी या संचातला प्रत्येक घटक हा इथे 2 आहे, 4 इथे 4 आहे, हा 5 इकडे 5 आहे. तर बी या संचातला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे. तर अशा वेळी बी हा ए चा उपसंच आहे असं म्हणतात आणि ते चिन्हात हे असं लिहितात चिन्हामध्ये. आणि हे वाचायचं कसं तर बी उपसंच ए अशा पद्धतीने वाचायचं आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल तर आपल्याला याच्यातला सराव संच 1.3 मधला पहिला प्रश्न सोडवायला हरकत नाही. हे रिव्हिजन वजा उपसंच म्हणजे काय सांगितलं. ओके, पुन्हा एकदा व्याख्या पहा. संच ए व बी दिले असता संच बी मधील सर्व घटक संच ए मध्ये असतील तर संच बी ला संच ए चा उपसंच आहे असं म्हणतात. ओके, तर आता आपल्याला सराव संच 1.3 मधला पहिला प्रश्न पाहायचा आहे. पहिला प्रश्न मी वाचतोय, ऐका. आपण आता इथे स्क्रीनवर सोडवायचा आहे. तर काय प्रश्न आहे पहा. जर ए बरोबर ए बी सी डी ई तर हे घटक असणारा संच दिलेला आहे. तर मी इथे लिहितो, जस्ट मिनिट. ए संच दिलेला आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर ए, बी, सी, डी आणि ई. जस्ट मिनिट. ई. त्याच्यानंतर दुसरा बी हा एक संच दिलेला आहे. बी संचामध्ये कोणकोणते घटक दिलेले आहेत पहा. सी डी ई एफ, सी डी ई आणि एफ. तर हे घटक दिलेले आहेत. 4 घटक आहेत. त्याच्यानंतर सी हा एक संच दिलेला आहे. सी या संचामध्ये कोणकोणते घटक दिलेले आहेत पहा. बी व डी, बी आणि डी 2 घटक आहेत. आणखीन एक संच दिलेला आहे डी. डी बरोबर त्याच्यामध्ये पण 2च घटक आहेत, ए आणि ई. आता त्याच्या पुढे काय आहे पहा प्रश्न. तर पुढील पैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. आता सत्य असत्य आपल्याला ओळखायचं आहे. तर त्याच्यामधलं आता एक एक उदाहरण आपण इथे सोडवू स्क्रीनवर. पहिला बघा, सी हा, जस्ट मिनिट, सी हा बी चा उपसंच आहे असं दिलेलं आहे. सी हा बी चा उपसंच आहे. तर हे सत्य आहे की असत्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर सी हा बी चा उपसंच कधी असतो जर सी मधला प्रत्येक घटक जर संच बी मध्ये असेल तर सी हा बी चा उपसंच असतो. ओके, तर आता इथे आपल्याला पाहायचं आहे प्रत्यक्षामध्ये. पहा, सी संचामधले घटक कोणकोणते आहेत. बी आहे इथे बी आहे बघा. पहिल्या संचामध्ये हे बी आहे. हे डी, इथे पण डी आहे. सॉरी, आपल्याला काय बघायचं इकडे बी. जस्ट मिनिट. तर बी मध्ये पाहिजे. सी मधले सर्व घटक बी मध्ये पाहिजे. तिथे बी आहे
आणि इथे डी आहे, पण हे बी आणि डी संच बी मध्ये नाहीत, संच बी मध्ये नाहीत, याच्यात ते नाही आहेत, याच्यातले घटक संच बी मध्ये नाही आहेत. डी हा एकमेवच इथे आहे पहा, इथे बी नाही आहे, डी फक्त आहे, पण बी सी या संचातला बी हा घटक संच बी मध्ये नाही. तर सी संचातला प्रत्येक घटक संच बी मध्ये असेल तरच सी हा बी चा उपसंच असतो, आणि इथे सी हा बी चा उपसंच नाही. त्याच्यामुळं दिलेलं विधान जे आहे तर ते आपल्याला आन्सर लिहायचं आहे, असत्य येणार. याचं उत्तर काय येणार? असत्य. याचं उत्तर येणार आहे असत्य. ओके. हा, तर हे पहिला झाला प्रश्न. आता आपल्याला याच्यातला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. तर दुसरा प्रश्न पहा. दुसरं त्यांनी काय दिलेलं आहे, तर ए हा डी चा उपसंच आहे असं दिलेलं आहे. ए हा डी चा उपसंच आहे. सत्य आहे की असत्य आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. मग काय करायचं, तर डी मधला ए मधला प्रत्येक घटक संच डी मध्ये आहे का पाहायचा आहे. तर आता इथे जर पाहिलं आपण, तर ए हा संच, एक मिनिट, तर इथे ए, इथे जर पाहिलं आपण तर याच्यामधला इथे ए मधला प्रत्येक घटक संच डी मध्ये पाहिजे, पण इथे आहेत 5 आणि इकडे आहेत 2च, त्यामुळे प्रत्येक घटक याच्यामधला याच्यात नाही आहे, लक्षात ठेवा. फक्त इथे ए आणि ईच आहेत. ए आणि ई हे 2च घटक डी मध्ये आहेत. तर ए मधले सर्वच्या सर्व घटक संच डी मध्ये पाहिजे, तर आपण ए हा डी चा उपसंच आहे असं आपण म्हणू. प्रत्यक्षात इथे डी मधले सगळे घटक संच ए मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे डी हा ए चा उपसंच आहे. इथं जर आपण पाहिलं तर डी हा ए चा उपसंच आहे, त्यामुळे ए हा डी चा उपसंच नाही, आणि त्याच्यामुळे इथे उत्तर आपल्याला म्हणजे हे दिलेलं विधान जे आहे तर ते असत्य आहे. त्यामुळे इथे आपल्याला याचं आन्सर लिहायचं आहे असत्य. आन्सर काय येणार? असत्य. हा, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हे असत्य येणार. ओके. हा, आता याच्या पुढचा पहा. तिसरा जो आहे, हा दुसरा होता, लक्षात घ्या. 2 नंबर क्रमांक 1च राहिला. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न पाहायचा आहे. तिसरा पहा. तिसरा दिलेला आहे, डी हा बी चा उपसंच आहे. डी हा बी चा उपसंच आहे. तर हे सत्य आहे की असत्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे डी मधले सर्व घटक संच बी मध्ये पाहिजेत. डी मधले सर्व घटक संच बी मध्ये आहेत का पहा. तर इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या इथे लक्षात येईल की ए जे आहे इथे डी मधला, ए हा घटक इथे नाहीच आहे. ई हा घटक पाहिला तर ई हा एकच घटक आहे, पण डी या संचातला ए हा घटक बी या संचामध्ये नाही आहे, म्हणजे सर्वच्या सर्व घटक बी मध्ये नाहीत. त्यामुळे डी हा बी चा उपसंच आहे, तर हे विधान असत्य आहे. ओके. तर याचं पण आन्सर येणार असत्य. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. आता पुढे काय दिलेलं आहे पहा. पुढे दिलेलं आहे, डी हा ए चा उपसंच आहे असं दिलेलं आहे. चौथा प्रश्न आहे, डी हा ए चा उपसंच आहे
आता हे सत्य आहे की असत्य आहे तर हे आपल्याला शोधायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही इथे पहा, डी संचातला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे का पहा. आता इथे जर आपण पाहिलं तर हे ए आहे, डी मधला ए हा घटक पहा, तर इकडे आहे ए मध्ये. त्याच्यानंतर ई हा घटक, दुसरा घटक, तो पण आहे. याचाच अर्थ असा की डी संचातला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे. आणि त्याच्यामुळं हे दिलेलं विधान जे आहे, डी हा एचा उपसंच आहे, तर हे विधान सत्य आहे. आणि त्याच्यामुळं याचं जे उत्तर आहे ते उत्तर येणार आहे सत्य. उत्तर काय येणार? सत्य. ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा, 5वं. आता 5व्या उदाहरणासाठी त्याने इथे काय दिलेलं आहे पहा, बी हा ए चा उपसंच आहे असं दिलेलं आहे. 5वं उदाहरण, बी हा ए चा उपसंच आहे. आता हे विधान सत्य आहे का असत्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे की नाही आपल्याला पाहायचं आहे. ओके. तर आता पुन्हा आपण चेक करू की बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे की नाही. बी पहा, इथे सी आहे, हे सी, इथे सी आहे, इथे डी, हा डी पण घटक आहे इथे. त्याच्यानंतर ई पण घटक आहे. मात्र एफ हा घटक ए मध्ये नाही आहे. बी संचातला एफ हा घटक संच ए मध्ये नाही, म्हणजे बी संचातला प्रत्येक घटक संच ए मध्ये नाही. आणि त्याच्यामुळं हे जे विधान आहे, तर बी हा ए चा उपसंच आहे, तर हे विधान असत्य आहे. हे विधान कसं आहे? असत्य. आणि त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे असत्य. ओके. तर हे असं सोडवायचं आहे. आता पुढचं पहा, तर याच्यामध्ये आणखीन एक आहे 6वं, सी हा ए चा उपसंच आहे असं दिलेलं आहे. सी हा ए चा उपसंच आहे. सी हा ए चा उपसंच आहे, हे 6वं उदाहरण आहे. आता हे सत्य आहे की असत्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यासाठी सी संचातला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे की नाही ते आपल्याला शोधावं लागेल. आता सी संचामधला प्रत्येक घटक ए मध्ये आहे की नाही पाहायचं आहे. तर इथे बी आहे, तो ए मध्ये आहे. सी संचातला डी हा घटक सुद्धा संच ए मध्ये आहे. म्हणजेच काय, सी या संचातला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे, संच ए मध्ये आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला जे विधान दिलेलं आहे, तर हे विधान सत्य आहे. आणि त्याच्यामुळं त्याचं उत्तर काय येणार आहे? सत्य. उत्तर काय येणार? सत्य. सी हा ए चा उपसंच आहे, तर हे सत्य आहे. ओके. तर इथे आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. ओके, ठीक आहे. 1.3 मधला दुसरा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे. प्रश्न स्क्रीनवर दिसतो आहे. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन x व y वेन आकृतीने दाखवा. x आणि y हे संच इथे दिलेले आहेत गुणधर्म पद्धतीने. तर याच्या आधारे आपल्याला वेन चित्र काढायची आहे. तर आता वेन चित्र काढायचे असतील आणि हे संच दिलेले गुणधर्म पद्धतीने आहेत, तर आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर संचातील घटक समजायला पाहिजेत. आणि म्हणून आपल्याला दिलेले संच आहेत तर ते यादी पद्धतीने लिहिता आले पाहिजेत. आणि म्हणून आपण सुरुवातीला दिलेले संच आहेत तर ते यादी पद्धतीने लिहू. दिलेले संच यादी पद्धतीने लिहू.
आता पहिला इथे विश्वसंच सुद्धा लिहायला पाहिजे. विश्वसंच यू या अक्षरानं दाखवतात, आपण सांगितलेलं आहे. विश्वसंच म्हटलेला आहे म्हणून यू या अक्षरानं दाखवायचा. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा संच. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या घ्यायच्या, तर हे आपल्याला समजायला पाहिजे. तर 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्या म्हणजे आता इथे 1 आणि 20चा समावेश करायचा आहे. देताना त्यांनी दिलेलं आहे, पण इथे 1 ते 20 पर्यंतच्या संख्या घ्यायच्या आहेत. ओके. तर घेताना इथे पहा, सुरुवातीला आपल्याला यू संच लिहायचा आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येणार, तर 1 ते 20 पर्यंतचे 1 2 3 4 5 असे सगळे लिहिले तर चालतील, पण भरपूर वेळ लागेल. त्याच्यापेक्षा आपण इथे शेवटचा मग घटक लिहायचा. एकदम जास्त असे असतात, तर अशा वेळी आपण हे घटक जे आहेत तर हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, किंवा शेवटचे 2-3 लिहिले तरी चालतात. इकडे लिहायचे थोडे डॉट डॉट करायचे आणि शेवटचा लिहायचा, किंवा अगोदरचे याचे 1-2 लिहिले तरी चालतात. आता आपल्याला 1 6 संच लिहायचा आहे. 1 संच कसा येईल पहा, तर इथे 1 6 अशा 1 चा संच आहे की 1 6 यांचा घटक आहे आणि 1 से 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान आहे. म्हणजेच काय, तर 1 6 नैसर्गिक संख्यांचा संच आहे, मात्र कोणत्या संख्या, 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान. म्हणजेच संच 1 6 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच आहे. 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान अशा नैसर्गिक संख्या लिहायच्या आहेत. म्हणजेच 8 9 10 11 12 13 आणि 14. 15 घ्यायची नाही, कारण 15 पेक्षा लहान आहे ती म्हणून. ओके. 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान. आता आपल्याला वाय हा संच लिहायचा आहे यादी पद्धतीने. यादी पद्धतीने बघा, वाय बरोबर महिरपी कंसात यादी करायची आहे. इथे गुणधर्म पद्धती आहे. याचं वाचन कसं करतात बघा. तर इथे आता वाय हा अशा वायचा संच आहे की वाय हा यांचा घटक आहे. वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. म्हणजेच 1 ते 20 मधील नैसर्गिक मूळ संख्यांचा संच आपला वाय लिहायचा आहे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्या. म्हणजे पहिली मूळ संख्या आहे 2, नैसर्गिक संख्या 2. त्याच्यानंतर मग 3 5 7 11 13 17 आणि 19. तर तिन्ही संच आपण आता इथे यादी पद्धतीने लिहिले आहेत. आता इथे पहिली वेन आकृती आपण काढू. वेन आकृती काढताना आपल्याला सांगितलेलं आहे विश्वसंच हा नेहमी आयतामध्ये दाखवला जातो. त्यामुळे आपल्याला इथे आयत काढायचा आहे. आयत घेऊ आपण. एक कोणताही आकाराचा आपले संचातील घटक बसतील तर असं आपल्याला आयत घ्यायचं आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला x दाखवायचे आहेत. तर त्या याच्यातलेच काही घटक आहेत. त्यामुळे हा x हा u चा उपसंच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा जर आपण u घेतला तर त्याच्या आतमध्ये आपण लंबवर्तुळाकार किंवा वर्तुळाकार असा आपण हा संच x घ्यायचा आहे. ओके. वर्तुळ लंबवर्तुळ काही चालेल. आणि मग याच्यामध्ये घटक लिहायचे आहेत. आता घटक लिहिताना कसे लिहायचे पहा. तर एक संचातले अगोदर घटक लिहायचे आहेत. एक संच कोणता, तर हा x संच आहे आणि हा बाहेरचा u संच आहे. आतमध्ये लिहिलं चालेल किंवा इथे नाव लिहिलं तरी
चालेल, शेजारी लिहायचं आहे. आणि मग आता याच्यामध्ये एक्स संचातले घटक अगोदर आपल्याला लिहायचे आहेत इथे, कारण तो एक संचातले सर्वच्या सर्व घटक यू मध्ये असतात, उपसंच आहे म्हणून हे सोपं करण्यासाठी अगोदर एक संचातले घटक लिहायचे. हे 8 9 इथे पहा 10 11 12 13 14. तर हे अशा पद्धतीने आपण एक्स मधले घटक लिहिले. आता उरलेले घटक आहे ते बाहेर लिहायचे, बाहेरच्या बाजूला, म्हणजे एक्स मध्ये नको पण यू मध्ये पाहिजेत असे इथे लिहायचे आहेत रिकाम्या जागेत. बघा याच्यातले 1 ते 20 पर्यंतच्या 1 येईल, याच्यात 2 नाही 2 येणार, 3 4 5 6, त्याच्यानंतर कुठेही लिहिता येतात त्या 7 8 सॉरी 8 घ्यायचे नाहीत हा, इथे 8 घेतलेला आहे. 8 9 10 11 12 13 14 म्हणजे राहिलेले 15, त्याच्यानंतर 16 17 18 19 आणि 20. तर अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. म्हणजेच यू या संचामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्या आहेत लक्षात घ्या. आणि एक्स या संचामध्ये 8 ते 14 पर्यंतच्या संख्या आहेत, त्या आतमध्ये घ्यायच्या आहेत. तर हे झालं वेन चित्र. लक्षात ठेवा वेन चित्र पहिल्या प्रश्नाचं. आता दुसऱ्या प्रश्नाचं काढायचं आहे. दुसरा क्रमांक टाकतो मी इथे. तर 20 संच आणि मी आयतानेच दाखवायचा आहे, त्यामुळे पुन्हा मी इथे आयत घेतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वाय संच दाखवायचा आहे, ते लक्षात घ्या. त्यामुळे तो दाखवताना आपण पुन्हा वर्तुळाने दाखवू किंवा त्रिकोणाने वगैरे पण दाखवता येतो. जर त्रिकोण दाखवायचा असेल तरी त्रिकोण दाखवू शकतो, पण ते सगळे घटक बसायला पाहिजेत असा त्रिकोण काढावा लागेल, हे लक्षात घ्या. म्हणून वर्तुळ काढणं सोपं जाईल, त्यात घटक पण दाखवता येतात व्यवस्थित. असो कोणताही आकार तुम्ही बंदिस्त आकृती घेऊ शकता. ओके. आता घटक लिहायचे. आता घटक लिहिताना नेहमी लक्षात ठेवा इथले वाय चे घटक अगोदर लिहायचे आणि मग उरलेले घटक रिकाम्या जागेत, म्हणजेच पूर्ण यू चे घटक ते बरोबर येतात. आता इथे पहा वाय चे घटक 2 3 5 7 2 3, हे कुठेही यादीमध्ये लिहू शकता. 5 7 11 13 17 19. ओके. याचा क्रम बदलला चालतो, कसेही लिहिले तरी चालतात, मात्र सर्व घटक वायचे लिहायचे. आता याच्या व्यतिरिक्त यू मधले जे राहिलेले आहेत घटक, तर ते बाजूला लिहायचे आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे 1 ते 20 पर्यंत मधल्या आणि याच्यात नसलेल्या अशा उरलेल्या संख्या इथे लिहायच्या आहेत. 1 याच्यामध्ये नाही म्हणून लिहायचं आहे 1, 2 आहे 3 आहे 4 नाही पहा म्हणून 4 लिहायचे. याच्यात 5 आहे 6 नाही 6, 7 आहे 8 नाही 8, 9 नाही 10 नाही लिहायचे, 11 इथे आहेत, 12 नाही 12, इथे 13 लिहिलेले आहेत, 14 नाहीत म्हणून लिहायचे, 15 लिहायचे, 16 लिहायचे, 17 इथे आहेत, 18 नाहीत तर 18 लिहावे लागतील, 18, 19 आहेत, 20 लिहावे लागतील, इथे 20 लिहू. त्याचा क्रम कसेही तुम्ही लिहिले तरी चालतील. तर हे दुसऱ्या प्रश्नाची वेन आकृती झाली किंवा वेन चित्र म्हणतात त्याला. ओके. अशा पद्धतीने आज आपण सराव संच 1.3 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न इथे सोडवलेला आहे. आता आपण तुमच्या काय शंका असतील तर डिस्कशन करू. ओके. व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.